करून दिला म्हणून. चला आता बनवू राजमा रेसिपी बनवते रेसिपी. एक तर पहिलं ओरिजिनल घी भरून गना धावरे मन पावरे कसं काय गाणं म्हणलं. नंतर तेजपत्ता, लाल वाला फूल, 2 इलायची, बडी इलायची आणि थोडीशी दालचिनी फोडणीला. थोडासा जीरा, कढीपत्ता, कांदा. आता कांदा मस्त तांबूस रंगावर तळून झाला की मग टमाटे टाकायचे. एकदम पंजाबी स्टाईल राजमा. कांदा मस्त तांबूस रंगावर भाजून झालाय. आता टाकायची लसूण अद्रकची पेस्ट. पेस्ट म्हणजे थोडी जरा दरदरी वाटून टाकायची, कुटून टाकायची, एकदम बारीक करायची नाही. सोबत टाकायचे जरा टमाटर. माझ्या स्टाईलने राजमा बनवून बघा. एकदा खाल खातच राहा. आता टमाटर गळावे म्हणून लवकर थोडंसं जरासं मीठ टाकून घेऊया. कारण राजमा शिजवताना पण त्यात मीठ टाकलेलं आहे, तर कमीच जरा. सोबतच आता टाकू हिरवी मिरची, लसूण, अद्रक, कोथिंबीर याची सगळ्यांची पेस्ट. तुमच्या चवीनुसार तिखट जसं खाल तसं. मस्त फास्ट गॅसवर परतायला लावली. टमाटर सगळे परतून झाले, मिरची, कांदा सगळं टमाटर वगैरे परतून झाले. आता टाकायची हळद, गरम मसाला, लाल तिखट, आणि
थोडासा नॉर्मल एव्हरेस्टचा मटन मसाला. आता मस्त सगळं एक जीव परतून घ्यायचं. कुठली आहे ना? पाण्याचे पैसे दिलेत. हा त्याला दिलेत बोल. आता टाकून घ्यायचा मस्त राजमा. शिजवून घेतलेला पहिला रात्रभर भिजत घातला, मग सकाळी शिजवून घेतला. तर राजमा टाकून घेऊया. मस्त तुम्हाला अंदाज येईल तसं पाणी वाटेल तसं पाणी टाकून घ्या. तुम्हाला जसं आवडेल, जेवढं पातळ वगैरे पाहिजे तशा हिशोबाने पाणी टाकून घ्या आणि मस्त 2 शिट्या काढून घ्या. मी आधी शिजवून त्याला 6 शिट्या काढून घेतल्या होत्या आणि आता परत 2 शिट्या. तेव्हा यातलं पाणी कमी होईल आणि मस्त राजम्याची टेस्ट होईल. मग कुक कसे होतात ते? गरम गरम बासमती राईस आणि राजमा खायला एक नंबर. जेवायला